शुभ सकाळ मित्रांनो, आज आपला दुसरा दिवस आहे गावामध्ये। तुम्हाला आज दाखवतो गावामध्ये आपण काय काय करणार आहोत। गावामध्ये जी सकाळ होते ती वेगळीच असते, खूपच सुंदर एकदम नजारा असतो गावामध्ये सकाळीचा आणि खूप जबरदस्त थंडी आहे इकडे। एकदम रात्री 7 वाजल्यापासून जी थंडी पडते ती आता सकाळचे 8 वाजले तरी कडक थंडी आहे। तुम्हाला थोडासा फेरफटका मारून आणतो आज गावाचा मी। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा मित्रांनो। ही तुळस आहे अंगणातली आणि कोकणामध्ये तुम्हाला प्रत्येक अंगणांमध्ये अशी तुळस पाहायला मिळेल। आणि मित्रांनो, घराच्या समोरचा नजारा बघा तुम्ही। समोर रोड आहे, असं म्हणजे छोटासाच रोड आहे आणि हे घर आहे आपलं सासरवाडीतलं। आणि समोर तुम्ही व्ह्यू पाहाल तर खूपच सुंदर नजारा आहे आणि पावसाळ्यात तर खूप बघण्यासारखं असतं। छोटे छोटे वेली लावलेले आहेत तिथे। खूपच सुंदर अशी पक्ष्यांची किलबिल चालू आहे सकाळी सकाळी। मित्रांनो, झाडं बघा अजून ओली आहेत, म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती थंडी पडते। आणि घराकडची मागची बाजू आहे मित्रांनो। हे बघा गावचा आपलं गरम पाण्याची सोय या ठिकाणी। ही 24 तास अशीच असते, फक्त रात्री विजवतात। जबरदस्त गरम पाणी असतं याच्यामध्ये। आज सकाळचा नाश्ता आहे आपले कांदे पोहे गरम गरम। चला खाऊन घेऊया कांदे पोहे। मित्रांनो, हे प्रत्येक घराच्या पाठीमागे लाकडांचे फाटे असतात, तुम्ही बघू शकता। या पाठी तुम्ही झाड बघत आहात, खूपच जुनं झाड आहे आणि या ठिकाणी नाग वगैरे असतात अशी संभावना आहे। गावकरी बोलत होते इकडचे झाडाच्या जास्त आसपास जाऊ नका म्हणून। खूपच घनदाट झाड आहे, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता।
या ठिकाणी बघा तुम्ही कशा मस्त पोत्या ठेवलेल्या आहेत आणि इथे पेंडे ठेवलेले आहेत. खूपच सुंदर असा नजारा गावचा. मित्रांनो, शेतामध्ये आपण बसायला आलेलो आहे. खूपच निवांत असं ठिकाण आहे, शेतातलं आहे आणि आजूबाजूलाच घरं पाहू शकता तुम्ही. खूपच सुंदर आणि चिमण्या पक्ष्यांचा आवाज चारी साईड. नो मोबाईल, नो काय, रेंजही नाही आहे इथे. खूपच सुंदर वाटतंय. मित्रांनो, मी आता ज्या ठिकाणी बसलो आहे त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पूर्ण शेत असतं आणि पूर्ण सर्व हिरवगार असतं. पावसाळ्यामध्ये तुम्ही जर पावसाळ्यातलं इकडचा नजारा बघाल, पूर्ण टोटल हिरवगार, सर्व ठिकाणी शेत लावलेले असतात. आता थंडीमुळे सर्व शेत हे झालेलं आहे, म्हणजे कापणीनंतर पूर्ण शेत जमीन आता ओसड पडलेली आहे. मित्रांनो, पावसामध्ये पूर्ण हे सर्व हिरवगार असतं, पूर्ण टोटल हिरवगार गाव असतं. मित्रांनो, हे बुके बघा तुम्ही, असं आपण नॅचरल बुके सुद्धा बनवू शकतो. खूपच सुंदर फुलं आहेत, छोटी छोटी, आणि सर्व वनस्पतींना महत्त्व आहे गावाला. मित्रांनो, आता चालत चालत जाऊया व्हाळ बघायला. बघूया पाणी आहे का व्हाळामध्ये. आणि अशी मधली पाऊल वाटे शेताच्या कडेकडची, आणि खूपच घनदाट या ठिकाणी गवत सुकून वाढलेलं आहे, त्यामुळे जनावरांची पण भीती असते आणि एकदम पाय जपून ठेवायचा या ठिकाणी. मित्रांनो, खूपच छोटी अशी पायवाट आहे. आणि व्हाळाचं पाणी ऑलमोस्ट सुकलेलं आहे, नाहीतर याच्यावरनं पण पाणी जातं, इतकं पाणी असतं या व्हाळाला. तुम्ही पाहू शकता, एका वाडीतनं दुसऱ्या वाडीत जाण्याचा रस्ता आहे. मित्रांनो, इथून आपण आलो चालत. आता आपण थोडंसं व्हाळ एक्सप्लोअर करूया. व्हाळामध्ये मोबाईल टाकून बघण्याचा प्रयत्न करूया, काय मासे विषय दिसतात का. मित्रांनो, लाजाळूचं झाड आहे.
मित्रांनो जवळजवळ 100 पार केलेले हे आजोबा आहेत आणि अजूनही चालतात. म्हणजे तुम्ही विचार करा. आता आपल्याला प्रभाव मिळालाय. फेरफटका मारून येऊया पुन्हा एकदा. हात लावताय का? खूपच सुंदर एकदम. दोन बारकी या या मित्रांनो पिल्लू बघा किती गोड आहे. तुम्ही पाहू शकता. आता खडे जाऊया आपण. काय फूल आपण आलो तिकडे. अरे हा खेकडे पकडू घालेलो ना. हाय तो अतिलर बारका सात बघ तो बघ. हा तू बघ ना. बरेच पोपट आहेत झाडावर. आम्ही 2 पकडले. कुर्ले बिरले नाही ना आताशे. हा मासे भेटले रे आता. मासे गेले ना आता. सरले असतील. नदीत गेले. पकडला का ठेवणार माझ्याकडे. मुंबईला येऊन जा. हो. अरे बरेच पोपट आहेत. अजून खूप आहेत. पानं असल्यावर ना खाली येईल असं ना त्याला येईल असा. आपले मुळ असतं तर मुळाच्या खाली एक मुळ असतं खायचं. काय होतं त्याने? पोटात दुखलं ना खायचं. हाक मारता बघ तू. इथून जाऊया खाली तिकडून. आईनच जाऊया ना खालून. मग करड आहे इथून फक्त खाली. ही मस्त वाटा जंगलातली. हाय रोडवर न जाण्यापेक्षा हाय ना जाऊया आज. भारी दिसतात ना फुलं ती. तो बघ आपल्या पुढे तो गेला. ही सकाळची डोबी. मी आकडे इलेलो सकाळी एकटोच. असंच इलेलो व्हिडिओ काढू. पाणी पूर्ण आटला ना जाम. कसला पाणी असता ना त्या वाळाक. पबल्या मी मगाशी ना या मोबाईल मध्ये हे केलेलं. ह्याच्यात या डोबीमध्ये ना मोबाईल टाकलेला आतमध्ये. तो पक्षी बघा. तुम्ही आवडतो ना तो तुम्हाला पक्षी. तो उडणार कडे गेलो. आणि मित्रांनो तुम्ही गावची सायंकाळ पाहू शकता. खूपच सुंदर आणि नयनरम्य सायंकाळ आहे. शहरापासून दूर आल्यावरती अशी सायंकाळ खूप कमी पाहायला मिळते. खूपच छान दृश्य आहे. आणि तेच आपण आपला व्लॉग एंड करूया. पुन्हा एकदा उद्या भेटू नवीन व्लॉगमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या व्लॉग चॅनलवरती येत राहतील. तुम्ही पाहू शकता मावळता सूर्य. खूपच सुंदर असा नजारा भडगाव गावातला.
आणि छोटे छोटे घर आहेत तिथे मस्त. चला मित्रांनो, व्लॉग एंड करतो इथे. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.